आषाढी एकादशी निमित्त नागपूरच्या निर्मल नगरी येथील विठ्ठल रुक्माईची ही प्रतिमा कशा प्रकारे आकर्षक फुलांनी आणि फळांच्या आरसनी सजवण्यात आलेली आहे। जवळपास 1001 किलोच्या फळांचा वापर करून ही फळांची आरस इथे तयार करण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची फळं जी सध्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत त्या सर्व प्रकारच्या फळांचा वापर ही आरस तयार करण्यासाठी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत देखणं आणि अत्यंत लोभस असं रूप आपल्याला विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे इथे पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे आज संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या रंगामध्ये न्हाऊन निघालेला आहे। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच नाही तर महाराष्ट्रातल्या देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे विठ्ठल रुक्मिणी यांचे मंदिर आहे तिथे अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं सजावट तयार करण्यात आलेली आहे। आणि नागपूरच्या या निर्मल नगरीच्या मंदिरामध्ये देखील आपण बघू शकतो की सुंदर अशी फळांची ही आरस आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। मंदिराचे विश्वस्त आहे देशमुख महाराज, त्यांना विचारूया। अत्यंत सुंदर अशी ही देखणी आरस आहे आणि अनेक भक्त ही आरस बघायला येत आहे। श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट निर्मल नगरी नागपूर येथील श्री संत गजानन महाराज मंदिराच्या वतीनं दरवर्षी आषाढी एकादशीचा आणि कार्तिक पौर्णिमेचा आणि विविध उत्सव इथे साजरे करण्यात येतात। ट्रस्टच्या वतीनं हा सर्व कारभार इथे पाहिला जातो। या आषाढी एकादशी निमित्त या सजावटीकरता 1011 किलो फळांची मागणी करून आणून आणि इथे आमच्या सर्व भक्तांच्या सहकार्याने इथे सजावट करण्यात आलेली आहे। दिवसभर काय वेगवेगळे कार्यक्रम आहे? आज दिवसभर विविध कार्यक्रम आहेत, पारायण आहेत, कीर्तन आहे आणि विठ्ठलाचे नामस्मरण करताना काय भावना आहे इथे या रूपामध्ये जेव्हा आपण विठ्ठलाला बघतो? मनात अगदी शांती राहते आणि भक्तीनी सर्व काही इथे सर्व सोहळे करत असतो। या रूपामध्ये विठ्ठलाचं दर्शन करताना काय भावना असते? शांतता लाभते, खूप शांतता लाभते। तुम्ही काय सांगाल? आषाढ एकादशी एक वेगळ्या पद्धतीने आषाढ एकादशीचा जो उत्सव सण आहे साजरा होत आहे, तो अविस्मरणीय क्षण आहे, न विसरण्यासारखा। आणि त्यात जे आम्ही सजावट करतो तो इतकं छान वाटतं आणि जे समाधान मिळतं ते कुठेच मिळत नाही। पंढरपूर अवतरल्यासारखं वाटते पूर्ण निर्मल नगरीमध्ये। तो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज विठू नामाचा गजर होत आहे आणि नागपूर देखील मागे नाही। नागपूरमध्ये देखील अशा प्रकारे इथे वेगवेगळ्या पद्धतीने फुलांच्या फळांची आरस करून अशा प्रकारे जो आजचा आषाढ एकादशीचा सण आहे, जो उत्सव आहे तो साजरा केला जात आहे आणि विठू नामाचं नामस्मरण केलं जात आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।